आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता। मोसमी वारे 2 दिवस आधीच मुंबईत दाखल झाल्याने 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। धारावीकरांना कुर्ल्यात स्थलांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मंगेश कुडाळकर यांचा विरोध। मंगेश कुडाळकर शिंदे गटाचे आमदार। डोंबिवली एमआयडीसी कंपनी स्थलांतराबाबत उपसमिती 20 जूनपर्यंत कृती आराखडा सादर करणार। अहवालानंतर कंपन्या स्थलांतराबाबत निर्णय घेणार। पालिका आयुक्तांची माहिती। मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेने सुरक्षा रक्षकांना सुविधा द्याव्यात। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था राबवण्यात येणार। बेशिस्त वाहन चालकांवर थेट कारवाई होणार। पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत रिक्त जागांसाठी 181 जणांची शिफारस। शाळेच्या पहिल्याच दिवशी 150 उमेदवारांची नियुक्ती। उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण। पुण्यात पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत मिळणार। पुणे पालिका 2,500ची तातडीची मदत देणार। पालिका आयुक्तांची माहिती। आषाढी वारीसाठी पुणे विभागातून 280 बसेस सोडण्यात येणार। पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभाग सज्ज। पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच सुरू होणार। नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती।